तर मित्रांनो आपण आज आलेलो आहे टिकोना किल्ल्यावर आणि आपला 24वा किल्ला आहे टिकोना किल्ला। काल आपण कोरीगड केला आणि आज आपण टिकोना किल्ल्यावर आलो। ते बघा इथे 12 पाहण्याचे ठिकाण आहेत। आपण ह्याच्या आधी पण आलेलो आहे टिकोना किल्ला एक्सप्लोअर केला ह्याच्या आधी पण, आणि 5 वाजता किल्ला बंद केला जातो। तर 5 पर्यंत आपल्याला 5च्या आधीच होऊन जाईल कवर, एवढं काही अवघड नाही आहे कारण मी आधी येऊन गेलेलो आहे, तो मला माहिती आहे रोड वगैरे। कालसारखं आपण चुकणार नाही, कालसारखं आपण कधीच चुकणार नाही। तर हा एकच रोड आहे, दुसरा कोणता रोड नाही, त्याच्यामुळे काही विषयच नाही। तर हे बघा मित्रांनो 10 मिनटात आपण वर आलो आहे खालून, आणि येता क्षणी आपल्याला राईड घ्यायचं आहे। राईडला हा आहे किल्ला। आपण खूप फास्ट ट्रेक करतो आहे कारण मला ट्रेक कंप्लीट करून मम्मीला भेटायला जायचं आहे। मम्मीला आपण 23 दिवसांनी भेटणार आहे। पहिल्या किल्ल्याला मम्मी आपल्यासोबत होती, आता मम्मी काय कामासाठी पुण्यात आली, तर इथून पुणे जवळ आहे, आपण मम्मीला भेटायला जाणार आहे। म्हणून एकदम फास्ट मी कवर करणार आहे टिकोनाला, माहिती पण आहे, तर काय प्रॉब्लेम नाही। आपण जेव्हा टिकोना किल्ल्यावर आलतो तेव्हा हे केलं नव्हतं, चांगली गोष्ट आहे केली आहे, कारण पावसाळ्यामध्ये हा रोड खरंच रिस्की आहे। तुम्ही टिकोना ब्लॉगमध्ये जाऊन बघू शकता, इथून स्लिप पण होऊ शकतं माणूस। बरं झालं हे लावलं। डीसी बेचके, या बेचकेतून आतमध्ये यायचं आहे आणि इकडे जायचं आहे। इथे एक बसण्यासाठी जागा आहे आणि इथं गव्हर्मेंटने जागा केली, तर ही जुनी असावी किंवा तिथे पहारेकरीसुद्धा उभे असतील, दरवाजे असू शकतो। तिथून आपल्याला वर जायचं आहे। 12:40ला आपण ट्रेक चालू केला होता। हे बघा किती वाजले, 12:49। 9 मिनटामध्ये आपण वर आलो आणि इथून किल्ला स्टार्ट होतो। आणि इथे पहिला दरवाजा, दरवाजावरती एक छोटासा बुरुज आहे, हा पहिला दरवाजा। वरती आहे ना मग हा दरवाजा, हा छोटासा दरवाजा, आणि इथे देवडी, नावाने नंबर लिहायचे का? विकास काळे। प्रत्येक किल्ल्यावर पाहिजे हे, तुम्ही जे करताय ना प्रत्येक किल्ल्यावर पाहिजे। बॅग चेक करायची, नाव नंबर लिहून घ्यायचा। तर इथून दरवाजातून सरळ वर जायचं। मी का बोलते प्रत्येक किल्ल्यावर पाहिजे, कारण लोक येऊन घाण करून जातात, दारू वगैरे पिऊन जातात। हे आपल्यासाठी घर आहे आणि घरामध्ये हे सगळे करून जातात, म्हणून प्रत्येक किल्ल्यावर हे पाहिजे। आतापर्यंत आपण 23-24, हा 24वा किल्ला आहे। फक्त 2 किल्ले आपली बॅग चेक केली आणि नाव नंबर लिहून घेतला, लोहगड आणि टिकोना। इथे 2 बुरुज आहे आणि इथे मध्ये दरवाजा होता, दरवाजा पडलेल्या अवस्थेमध्ये। आपल्याकडे कोकम सरबताची बॉटल होती, तर ती त्यांनी चेक केली। त्यांना म्हणलं प्या एक घोट, पिले, त्यांना बरं वाटलं। हा महादरवाजा आहे आणि इथून तिकडे तो बुरुज आहे, वरचा बुरुज। आपण असं फिरून पूर्ण वरती आलो आहे। इथपर्यंत फक्त 9 मिनटात, कारण मम्मीला भेटायला जायचं आहे भाई, मम्मीला भेटायला जायचं आहे, तर मी 10 मिनटात अख्खा ट्रेक करेन कंप्लीट। हां ते काय, तो तिथे महादरवाजा तिथून खाली जाऊ न बनवला जातो। किल्ल्याचं संवर्धन चालू आहे, त्याच्यामुळे वरती एक चुन्याचं घाण आहे, जो चुना आहे, म्हणजे जो जुना आहे, चुनाच बोलते, जो जुना जो किल्ला बांधताना यूज व्हायचा तो घाण आहे, चुन्याचा घाण। तर तिथून थोडंसं वर आलो आपण, आणि इथे बघा चपेटदान मारुती, चपट्या दगडामध्ये कोरलेला आहे हा मारुती, आणि त्याच्या खाली त्याने कोणाचा तरी वर पाय दिलेला आहे। आता आपण मारुतीचं दर्शन घेऊ आणि पुढे जाऊया। मारुतीच्या मंदिरापासून आपण सरळ वर निघालो आणि हा एकदम सरळ रोड आहे। त्याच्यानंतर डायरेक्ट एक
शिडी लागते वरती जायला, डायरेक्ट सरळ वर जाऊन घेऊन जाते ती किल्ल्यावर आपल्याला. आणि तिथे पण एक महादरवाजा आहे, तिथून वर आलो आपण हनुमानाच्या मंदिरापासून. आणि इथे लिहिलं आहे वाड्यांचे अवशेष. वाड्यांचे अवशेष कशासाठी, कसले आहेत वाडे ते, जेव्हा गावकरी किल्ल्यावर कामा वगैरेसाठी यायचे तेव्हा गावकरी इथे स्टे करायचे, म्हणजे इथे राहायचे, त्यांच्यासाठी हा वाडा बांधला आहे. आणि पुढे एक छोटंसं तलाव आहे, हे बघा, विहीर बोलू शकतो आपण, हे बघा. आणि तिकडे मंदिर आहे, तिकडे जाऊया आपण. लास्ट टाईम जेव्हा आपण आलो होतो तेव्हा तिथून खाली उतरलो होतो आणि कॅमेरा त्याच्यात टाकला होता. आणि तेव्हा अर्धा फोर्ट आपला कंप्लीट झाला होता. तर तिथून वरती जो अर्धा फोर्ट आहे तिथे आपला आवाजच येत नव्हता, म्हणजे थोडंफार माईकमध्ये पाणी गेलं होतं. तर आपण अर्धा तासाचा फोर्ट केला आहे 15 मिनटात कवर. तर इथे थोडा वेळ थांबू, पाणी वगैरे पिऊ, नंतर मग अर्धा फोर्ट कंप्लीट करून टाकू. तिथं 15 मिनटं, खाली जायला अर्धा तास, म्हणजे आपण 3:30 पर्यंत कसं पण आपल्याला लोणावळा स्टेशनला पोचायचं आहे. लोणावळा स्टेशनला आपण गाडी लावणार आणि तिथून मग संत तुकाराम मेट्रो स्टेशनला जाणार कसं मग करून. तिथे मम्मी, हे आहे छोटंसं वॉटर टँक. आणि हे इथं मंदिर, श्रीराम ध्यान मंदिर आहे हे. आणि इथे एक गणपतीचं मंदिर आहे, हे बघा, लॉक लावले, गणपतीचं मंदिर आहे. गणपतीचंच मंदिर आहे, माहिती नाही आपल्याला नीट, कारण नाव पण नाही लिहिले, पण आपल्या गणपती बाप्पांसारखं दिसतं. आणि हे श्रीराम ध्यान मंदिर आहे, दर्शन घेऊ आणि वर निघू. इथे हे विठ्ठलाचं मंदिर आहे. ओके, आणि एक छोटासा ब्रेक घेतला आणि कोकम सरबतचे 2-3 घोट आणि पाण्याचे 2-3 घोट, फुल एनर्जी. तर हे बघा, इथून वर आलो आपण. आणि हा चुन्याचा घाण आहे, ते जे दगडी चाक आहे त्याच्यामध्ये हे चुना दळला जायचा. ह्याच्यामध्ये गुळाचं पाणी आहे का, मेथीच्या बिया आणि वाळू आणि बेलफळ टाकलं जायचं आणि चुना बनवला जायचा. हे गोल फिरून चुना बनवला जायचं. काय आपका नाम? रक्षान. मेरा नाम विकास. ब्लॉग जर्नी. बाले किल्ल्याकडे जातो. आणि हा महादरवाजा, चुन्याचा घाणा तुम्ही बघितला, एकदम छान असा. तर हा महादरवाजा, महादरवाजा जस्ट बाजूला पाण्याची टाकी, हा दरवाजा. चलो आपण वर. इथे एक छोटासा बुरुज, एकदम छोटासा बुरुज, तो तिथे दरवाजा. इथे सुद्धा एक दरवाजा आहे मोठा. हा पण एक छोटा बुरुज आहे. आणि या पाठीमागे दरवाजा. आणि इथून वर गेलं का राईट साईड लेणी. तो तिकडे पावना डॅम्प. आणि ही आपली सह्याद्री. इथे एक दरवाजा, दरवाजाच्या पायऱ्या जरा तुटल्यात. इथे महादेवाचं मंदिर आहे. आणि हा तो बुरुज. आणि इथे दरवाजा. इथे कुंड असणार आहे पाण्याचं. आणि इथे 2-3 टाक्या आहेत पाण्याच्या. आणि हे मंदिर आहे. महाराज काल माडव्यात पाणी आलं तसे महाराजांची आठवण येत असते मला. मलाच नाही माहिती काडव्यातून पाणी येत. इथून वर आलो आपण. अगदी छोटा आहे वरचा भाग टेकवून किल्ल्याचा. असं वर आलं इकडनं. थोडासा वर राहिल्यावरती आपल्याला सदर बघायला भेटेल. सदर आणि एक मोठा बुरुज आहे तो बघायला भेटेल. पडता वाचले वजच. हा बघा. तर ह्या किल्ल्याला टिकोना किल्ला का बोलतात, कारण हा किल्ला आहे हा वरून 3 कोनांमध्ये दिसतो, म्हणजे त्रिकोणासारखा आहे. त्याच्यामुळे हा किल्ल्याला 3 टोकं आहेत
म्हणून याला टिकोना किल्ला बोलतात. गिरिदुर्ग आहे हा आणि लोणावळा रांगेमध्ये येतो. हे एक टोक आहे, तिकडचं एक टोक आणि हे एक टोक. हे 3 कोन आहेत. जो आपण दरवाजातून वर आत येताना बघितला ते टोक, तो बुरुज, हा बुरुज आणि आता तिथून आपण पुढे जाऊ हा बुरुज. तर अशी 3 टोक आहेत म्हणून किल्ल्याचं नाव टिकोना पाडले. आणि ते तिसऱ्या बुरुजाच्या बाजूलाच एक मोठं वॉटर टँक आहे. पाणी स्टोअर केलं जात असेल पावसाळ्याचं इथे आणि इथून खाली पाणी पाझरत असेल टाक्यांमध्ये. इथं आपला भगव्याला वंदन आणि हे तिसरं टोक. तर टिकोना किल्ल्याची जी प्रदक्षिणा आहे ती कंप्लीट झाली. इथेच इथे पडलेल्या अवस्थेमध्ये बुरुज दिसते आपल्याला एक. आणि आता आपण वरती जाऊ सदरेकडे. सदर आहे तिकडे मित्रांनो आणि आपला किल्ला होऊन जाईल कंप्लीट. जरा इन्फॉर्मेशन घेऊ किल्ल्याची, बघू मला सांगता येते की नाही. तसं इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत असतो, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी काय काय चुकलो आणि मी कसा कसा गेलो ते दाखवणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जी आपण मजा केली वरती जाऊन ती इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये आहे, वाचू पण शकता तुम्ही. आणि जेवढं मला माहिती आहे तेवढं मी माझ्या तोंडाने सांगतो, कारण मी व्हॉइस रेकॉर्डिंग करून व्हिडिओमध्ये लावू नाही शकत, एवढा टाईम पण नाही आपल्याकडे. हे आपण आलो वर सदर आहे. पवना डॅमचं वातावरण बघा आणि हा आपला भगवा बघा फडकताना. आणि हे इथे बघा काय, तो जो डोंगर आहे ते काय आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ओके, आता इथे आल्यावर काय होतं माहिती आहे का, माझं एकदम टॉप सदरेला वगैरे आलं की माझं काय होतं, मला इथून जाऊशीच नाही वाटत. इथून निघायलाच मला टाईम लागतो. कलावंतींला पण तेच झालं, कोरीगडला पण तेच झालं. इथं असा हा भगवा दिसत असतो आणि सह्याद्री दिसत असते. मला मित्रांनो इथून जाऊशीच नाही वाटत. इथे सगळ्यात जास्त टाईम जातो आपला. आणि खाली जर समजा भरकटलं तर तो वेगळा. इथून निघणं अवघड आहे. इथून निघणं म्हणजे घरातून बाहेर पडण्यासारखं आहे खरंच. इथून जर एकदा निघालं ना, आता इथंच मी फिरत राहीन कवर आहे, पण व्हिडिओ बंद करेल पण इथंच फिरत राहीन. इथं बसन झाडाखाली वगैरे. तर तुम्हाला इथून 2 टोक दिसतं ते बघा. हा पहिला टोक, हा दुसरा. तुम्हाला दाखवू हे बघा, 1 2 तिकडचा 3. तिकोना मला जाम आवडतं नाव, तिकोना. त्या साईडचं एक भगवा खाली आलं असं आहे बघा. त्याच्यामुळे नाव पडलं टिकोना. इथे एक सदर आहे आणि इथे वाडा असावा. आता इथून निघणं अवघड आहे भाई. अवधूत ऐक ना, हे आठवतंय का तुला? असं होतं तो असं केलं होतं. अवधूतने केलं होतं इथे मित्रांनो. काय केलं होतं काय माहिती, मी ते कॅमेरामध्ये घेतलं आणि ते ब्लॉगमध्ये पण टाकले. तर आपण इथून खाली जाऊया परत रिटर्न. बसलो मस्तपैकी, पाणी वगैरे पिलं, निघूया आता खाली. महादरवाजेच्या इथे जाऊन ब्लॉग एंड करूया पटपट. काका काय बोलला होता, 1 तास लागेल. 45 मिनटामध्ये व्हिडिओ काढत काढत वर जाऊन खाली पण आलो मित्रांनो. 45 मिनटात रिटर्न खाली चालले आता. तर हे जे बुरुज आहेत हे बघा किती छान आहेत. दरवाजातून बघा किती छान वाटते. हां,
तर ठरल्याप्रमाणे आपण आपला व्लॉग महादरवाजामध्ये एंड करणार होतो. तर आपण 45 मिनटामध्ये पूर्ण किल्ला कवर केला. बसलो होतो तिथे थोडा वेळ आणि मग नंतर खाली आलो. तिथून निघणं पण काय सोपं नव्हतं, कारण मी तिथे अर्धा 1 तास तरी बसतोच आरामात. पण आपल्याला 3:30ची गाडी, वाजायला आले आता 2, 1:36 झालेत. पण खाली जाता आता 2 वाजतील. 1 तासामध्ये लोणावळा. अर्धा तास आपण आपल्या स्वतःच्या ह्याच्यासाठी ठेवलं आहे, सेफ्टीसाठी. नाही तर मग मी फास्ट गाडी चालवेल आणि मग झालंच, मम्मीला भेटायचं. हे तुम्हाला सांगतोय का कारण मला छान वाटते. तुम्ही माझ्यासोबत आहेत ना, एवढे किती दिवस झाले, 23-24 दिवस झाले. निघूया आता आपण इथून. आणि उद्या आपण जाणार आहे घनगडवर. घनगडवर जाऊ, घनगड एक्सप्लोअर करू. टिकोना किल्ला तर ऑलरेडी एक्सप्लोअर केला आहे. जर तुम्हाला अजून नीट जर समजा जानकारी पाहिजे असेल टिकोना किल्ल्याची माहिती, तर मी तर नाही बोललो आहे, पण मी AI टूल वापरलं आहे आणि AI टूलने पूर्ण इन्फॉर्मेशन टिकोना किल्ल्याची बोलली आहे माझ्या व्लॉगमध्ये. काहीतरी 4था का 3रा व्लॉग आहे तो, जाऊन चेक करा. बुरुज भाव तर माझी येते एकदम. आता आपण इथून निघूया, कारण आपल्याला जायचं आहे. इथून जाऊशीच नाही वाटत, पण मला जावं तर लागणार. बळच वरती पाठवले. एवढं सगळं आले फिरून आणि आता वरती मेन किल्लाच बघायला नाही जाणार. ऑल इंडिया दिख रहे बोल रहे. जाओ जाओ ऊपर. लास्ट बाय बाय बोलूया. 10 वेळा आपण बाय बाय बोलतोय आणि परत येतोय. परत आलोय मी, कारण मला असं वाटतंय की म्हणजे मी ह्याच्यासाठी परत आलोय की मला असं वाटतंय की आता आपण एवढ्या घाईघाईमध्ये एवढा सगळा किल्ला सर केला. बरोबर, आपण का केला? कारण आईला आपल्याला भेटायचं आहे. काम करू, जेव्हा आईला भेटू ना तेव्हाच व्लॉग एंड करू. बरं झालं व्लॉग एंड नाही केला. खाली आलो, जाताना बघा हा बाकडा बरोबर इथं ठेवला होता. हा बाकडा कोणीतरी आणून मध्ये ठेवला. काय करतील लोक आणि काय नाही, काही भरोसा नाही बाबा. बाकडा पण काय धडाचा नाही, पण इथं माणूस टेकू तरी शकतं ॲटलिस्ट, आहे की नाही? काय करत होती कुठं पण घाण करायची ना आपली. काढ ना ते. काय काढू हे? हां, साक्षी रूप नाव. मी काम करून करून माझी अवस्था खूप खराब झाली. बहीण आहे आपली छोटीशी. ती इथं पळत कशाला आली तू? चला मम्मीकडे जा. भाई सगळे बसले तिथं, मला तर आता लाज वाटायला. काय करतोय काय तू? काय शिकतोय का? काय शिकतोय? काय 23 दिवस मम्मीला भेटलोय आपण आणि चाललोय. जाऊ का मम्मी? बाय बाय. जय शिवराय. धन्यवाद.